तर हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आत्ता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि माझं घरातलं कामावरून आता आलेली मी आंब्याच्या झाडाखाली, कारण आंब्याला पाड लागलेला आहे म्हणून म्हटलं चला कैऱ्या काढाव्या. तर बघा मी एवढे आंबे काढलेले आहेत, त्यात मला हा एक पाड सापडलेला आहे बघा. म्हणजे हा पण पिकलेला आंबा आहे. आता जेवढे हाताला येतात तेवढे काढणार आहेत, जे नाही हाताला येणार ते तसेच राहतील. हा पडला हे बघा, एवढ्या उंचीवरनं सुद्धा, एवढीच उंची आहे म्हणजे 1 फूटभर असेल तेवढ्या उंचीवरनं सुद्धा कैरी माझ्या हातातून पडली बघा. या मित्रांनो आंबे खायला. आमच्या एकाच झाडाला पाड लागलेला आहे आंब्याच्या, आणि तशी 7-8 झाडं आहेत आंब्याची, त्याला आत्ता फळं आहेत. आता काय करू समजत नाही आहे की वन टाईम सगळ्या कैऱ्या काढाव्या का ज्या झाडाला पाड लागलेलं आहे तेच काढाव्या, समजत नाही आहे. मला कमेंट्समध्ये सांगा काय करू मी. जेवढ्या हाताला येतात तेवढ्या काढणार आहे, जिथं नाही येत तिथे तशाच राहून देणार आहे, आणि जेवढं जमेल तेवढं झाडावरती चढून काढण्याचा प्रयत्न पण करणार आहे. एकतर आमच्या घरी पण कोणी नाही आहे आणि मला एकटीला काढावे लागतात. साईज बघताय तुम्ही किती मोठी आहे. हे कमीत कमी अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाला असेल हा आंबा. हे बघा आंबे मित्रांनो, खरं सांगू तर तोडायची अजिबात इच्छा नाही आहे, पण काय करणार, पुढे आता पावसाळा चालू होणार आहे आणि जर पावसात कैऱ्या सापडल्या तर आंबे एवढे काही चवदार लागत नाहीत. त्यामुळे नवीला जाणे आता मला हे काढावे लागत आहे. हे शेंड्यात राहिलेल्या कैऱ्या आहेत, तर कशा काढाव्या समजना झाल्या. तर झाडावर चढूनच काढल्या पाहिजे. तो काय बाकीच्या झाडांना पण आहेत बऱ्याचशा कैऱ्या, पण तोडू का नाही ते समजत नाही आहे, कारण ह्या झाडाचा तर काय अजून पिकलेला आंबा असं सापडलेला नाही आहे मला. त्यामुळे मी टेन्शनमध्ये की काय करू, काढू की नको काढू. असं चला नाही काढत, जेव्हा ह्या आंब्याचं पाड सापडेल तेव्हा काढते. म्हणजे काय होईल, तोपर्यंत ह्या आंब्याच्याच कैऱ्या संपतील आणि मग ते चालू होतील पिकायला. हे बघा मित्रांनो, मला एवढ्याच कैऱ्या काढता आलेल्या आहेत, बाकी सगळ्या शेंड्यात आहेत. तर झाडावर चढून काढायचे आहेत, पण मी आता ट्राय केलं, पण जास्त वरती नाही चढता येते मला. तर जेवढं पॉसिबल आहे तेवढं काढलेलं आहे, बाकी मग आता हे आल्यानंतर काढतील दुपारी वगैरे. हे बघा मित्रांनो, आता आर्यन आलेला आहे काढणारे कैऱ्या. ओके झाडाच्या मी तर वरती राहिलेले जे शेंड्यात आहेत ना ते काढायच्यात. सावकाश पण सावकाश. तर फायनली आर्यन आल्यामुळे आमच्या कैऱ्या काढून झालेल्या आहेत एका झाडाच्या, अजून बाकीच्या झाडांच्या बाकी आहेत. पण खरं सांगू मित्रांनो, लय जिकिरीचं काम आहे कैऱ्या काढणं. म्हणजे सगळ्यात पहिले तर दम लागतो. या बघा माझा किती घाम आलेला आहे, टिकलीसुद्धा पडून गेलेली आहे. कॅच घेताना सगळा तोंडावरती चिक उडलेला आहे. त्यानंतर परत ह्या बघा झाडाची फांदीसुद्धा वर खडलेली आहे मला, ह्या बघा लाल झाल्या दिसते तुम्हाला. म्हणजे ना एवढं जिकिरीचं काम आहे का नाही कैऱ्या काढणं. पण तरी पण आम्ही एका झाडाच्या सगळ्या कैऱ्या काढलेल्या आहेत. तुम्हाला दाखवते मी सगळे म्हणून कैऱ्या किती निघालेल्या आहेत. म्हणजे कैऱ्या खाऊन पिऊन शिल्लक राहिलेले हे जे आता आंबे तयार होतील तर ते एवढे आहेत. एवढ्या कैऱ्या निघलेल्या आहेत आमच्या एका झाडाच्या. आणि खरं सांगू, स्वतः कलम करून झाडं लावून त्याची जी फळं काढण्यात जी मजा आहे ना, ती मजा खरंच विकत आंबे घेऊन खाण्यात नाही आहे. आणि त्यासाठी थोडीशी मेहनत करावी लागते फक्त मित्रांनो, फक्त झाडे लावावं लागते. आणि त्यानंतर 1-2-4 वर्षात जे काही त्याचं फळ मिळतं ते काहीचं असं दिसतं. तर कसा वाटतंय तुम्हाला माझा मिनी ब्लॉग ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. ओके बाय.